राहुल सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, अहो हा भिडे असेल, ही कोण आहेत तर हे बामणांची भटुकड्यांची पिलावळ आहे। या भिडेला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे। त्यांना गर्व आहे की आपला मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, आपलं कोण काय वाकडं करू शकतो। याचा फटका नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या बामणांना, या भटुकड्यांना, 12 बलुतेदारांचा हा समाज एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये शिवसृष्टीच्या फलकावरती एका अमोल कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने लघुशंका केली। याच्या अगोदर कोरटकर नावाच्या व्यक्तीने अपशब्द वापरले। राहुल सोलापूरकर असेल किंवा याच्या अगोदर बम पुरंदरे ज्यांनी इतिहास संशोधनाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊंची बदनामी केली। पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्यावरती दीर्घ असा पवाडा लिहिला, त्याच पुण्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी काम केलं, सावित्रीबाई फुलेंनी काम केलं। त्याच पुण्यामध्ये अमोल कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने शिवसृष्टीमध्ये जो फलक होता त्या फलकावरती लघुशंका केलेली आहे। विशेष म्हणजे तो लघुशंका करत असताना त्याच्या पत्नीने त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे। म्हणजे किती विकृतपणा असेल हा। माझ्यासोबत आता मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक मीराताई माझ्यासोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ताई, हे सगळं बघतोय आपण, हे सगळं बघितल्यानंतर काय सांगाल तुम्ही, काय तुमची प्रतिक्रिया? महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा जर इतिहास काढला तर इतिहासामध्ये देखील महाराजांचे शत्रू होते ते फक्त ब्राह्मण। आणि या ब्राह्मणांनी आपण हे मराठा समाजाचे शत्रू कसे आहोत हे या कृत्यातून, परवाच्या कृत्यातून यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि आपण खरंच म्हणतो की सर्व धर्म समभाव। आज माझ्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची लोक एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली। त्यांच्या सगळ्या प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येक समाजाचे, प्रत्येक जातीचे या ठिकाणी लोक होती। त्यांना महाराजांनी एकसारखी वागणूक दिली। पण शेवटी म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, असं या पद्धतीने या बामणांनी, या भटुकड्यांनी आपली जात दाखवून दिलेली आहे की आपण कसे मराठ्यांचे शत्रू आहोत हे या परवाच्या गोष्टीतून यांनी दाखवून दिलेलं आहे। आज महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र आपलं आराध्य दैवत मानतो। आणि राहुल सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, अहो हा भिडे असेल, ही कोण आहेत तर हे बामणांची भटुकड्यांची पिलावळ आहे। आणि मराठ्यांवर भुकायला यांना कुणी सांगितलंय हे आपल्या समाजाला सांगायची गरज नाही। आपण सुज्ञ आहात, आपण हे जाणून घ्या की यांना कुणी सोडलेलं आहे आणि हे कृत्य करण्याला कुणी भाग पाडलेला आहे। निवडणुका जवळ डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी हा समाज करत आहे। आणि कोण करत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ही सगळी भाजपची पिलावळ सोडलेली। आता तुम्ही बघितलं असेल की कोरटकर जे आहेत, कोरटकरांचं स्पष्ट असं वक्तव्य होतं की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत, म्हणजे इनडायरेक्टली त्यांचा इशारा होता। त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? ते म्हणतात ना, सत्ता आली की सगळं क्षम्य आहे। त्याला सत्ता आहे तर आम्ही सत्तेच्या जोरावर काही माच करू शकतो। म्हणून त्यांना गर्व आहे की आपला मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, आपलं कोण काय वाकडं करू शकतो। पण मी एकच इशारा देते की हा मराठा समाज सुज्ञ आहे, हा झोपलेला नाहीये, जागा आहे। आणि अजून सुद्धा 350 वर्ष झाली तरी सुद्धा आमच्या तलवारीला अजून धार आहे। पण आम्ही अजून संयमाने राहत आहोत। आमचा संयम असाच राहू द्या, पण जर तुम्ही आमच्या वाटेला जाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला आडवं केल्याशिवाय राहणार नाही। आणि मराठ्याची जात काय आहे हे तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। काही महिन्यांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आता हे सगळं महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच पुढे येत आहेत। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस RSS प्रणित BJP या पक्षाचे ते नेते आहेत। या निवडणुकीमध्ये जर फडणवीस ह्या अशा लोकांना पाठीशी घालत असतील तर या निवडणुकीमध्ये, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय परिणाम दिसेल आपल्याला, काय वाटतं?
नक्कीच आज या पिलावळांना जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असाच जर पाठिंबा दिला आणि ही कुत्री जर भुकायला अशीच सोडली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या बामणांना, या बटुकड्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा माझा 18 पगड जातीचा जो समाज आहे, मराठा समाज आहे, या ठिकाणी मातंग समाज आहे, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे, 12 बलुतेदारांचा हा समाज एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, एवढंच मी सांगते. आणि याचा फटका नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला निक्षून सांगते. आज 3 जून आहे, 2 दिवसावरती 6 जून आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे. परंतु हा 6 जून जो आहे हा नामशेष व्हावा असं भिडेंनी म्हटलेलं आहे, मनोहर भिडेंनी म्हटलेलं आहे. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? कोण भिडे, कोण मनोहर भिडे, या भिडेला कोण ओळखतो? हा या भिडेला पिसाळलेलं कुत्र चावलेला आहे. तो महाराजांचा 350 वर्षांचा इतिहास पुसायला निघालेला आहे. आणि हा बटुकडा स्वतः एक ब्राह्मण आहे आणि म्हणून महाराजांचा जो अवमान करायचं त्यांनी विडा उचललेला आहे. छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, माझी जाऊ असो, यांचा जो अपमान करण्याचा विडा या बटुकड्याने उचललेला आहे. तर या ठिकाणी त्याला मी एवढंच सांगेन की भिडे गुरुजी अजूनही तुमच्या वयाचा आदर करते. भिडे गुरुजी आपल्या वयानुसार, आता म्हणतात ना म्हातारपणाला बालिशपणाची बुद्धी येते, असं या भिडेचं झालेलं आहे. याला बालबुद्धी आलेली आहे आणि खरोखरीच याच्या या बालबुद्धीचा उपचार करण्यासाठी याला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाकण्याची गरज आहे. आणि पिसाळलेलं कुत्र जे चावलं ना भिडे गुरुजींना, तर या ठिकाणी ते पिसाळलेलं कुत्र योग्य माणसाला चावलेलं आहे. आणि या भिडे गुरुजी सारख्या म्हणेनी, कारण हा शिवरायांचा इतिहास पुसायला निघालेला आहे. तुला जर इतिहासाविषयी माहिती नाही तर तू इतिहासाविषयी बोलू नको. आणि राहिला प्रश्न 6 जूनचा, 6 जूनला तर स्वराज्याभिषेक सोहळा साजरा होत आला आहे आणि वर्षानुवर्ष तो होत राहणार आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र आहे, तारे आहेत, सूर्य आहे, तोपर्यंत माझ्या महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा रायगडावर 6 जून रोजी साजरा होणार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.